काल अंकिता मम्मीच होती ना काल अंकिता त्यानंतर चालू केलं. माझं नाव अंकिता पांढरे माहेरचं आणि इकडचं अंकिता देवकर. मी इचलकरंजी मधून आले. मला लिंक माझ्या मम्मानी सेंड केली आणि त्यांना मानसी बावधनकरांनी केली. हर्बल लाईफची मी आधी कनेक्टेड होतेच, मला वाटतं मी 2-3 इयर्स झाले मी कनेक्टेड होते, माझं सुरू होतं, पण ना मला गायडन्स नव्हता. सो गायडन्स नसल्यामुळे मला ते मी काय करायचे, सुरू करायचे थोडं 1-2-3 केजेस अपडाऊन होत होते आणि परत मग मी रिव्हर्स करत होते की आता झाले, आता चीट डे सुरू झाला आणि मग मी फॉलोअप. त्यामुळे फॉलोअप नसल्यामुळे मला असं झालं की कन्सिस्टन्सी राहत नव्हती माझ्या त्या ह्याच्यामध्ये फ्लो मध्ये. अँड देन मग मम्मा म्हणली अगं 27 म्हणलं मम्मा हे घेतले मी ह्याचं 2-3 केजेसच्या खाली तर माझं डाऊन होतच नाहीये, त्यामुळे मी काय हे आता परत फॉलोअप करत नाहीये. तर मम्मानी मला लिंक पाठवली की बघ ऐक तू बघ होईल. मग मी 15 दिवस तर मी असेच ढकलले, नाही ग त्याच्या स्कूलचं टायमिंग तेच आहे, मला तिला रेडी करावं लागतंय, सो मला होणार नाहीये, तू हे कर. तर मला बावधनकर काका त्यांनी मला कन्सिस्टंटली फोन करत होते की ऐकतीस काय, आहेस का, ऐकतीस काय. तर मी वन डे म्हणलं चला नाही एवढा फोर्स करतायत तर एक रिस्पेक्ट म्हणून यांचं ऐकावं. अँड देन मग मी ऐकले आणि त्याच्यानंतरची कन्सिस्टन्सी आता आहे ना, आतापर्यंत माझं कुठलंही शेड्यूल असू दे किंवा मी कितीही बिझी असू दे, माझं सुरू असताना मी ते करत करत माझा वर्कलोड मी सुरू करत राहील. आणि नेक्स्टली मला घ्यावं का वाटलं की मी ट्रेकला गेले होते, त्यावेळेस मी पडले आणि पडल्यावरती माझ्या लिगामेंटला लागलं आणि त्यानंतर मला तो हेल्थ इश्यू मला तिथून सुरू झाला की मला स्टेस अपडाऊन करत नव्हते. डॉक्टरांनी अगदी मांडी घालून बसू नका हेही सांगितलेलं. देन मग मी म्हटलं कुठेतरी आपलं आहे, मग त्याच्यावरती मेडिसिन्स ऑर्थोपेडिकला दाखवलं, त्यांनी मेडिसिन सुरू केले, सगळं झालं. पण मला ते कुठेतरी वाटलं की मी खूपच आजीबाई झाली आता आणि हॅव टू सिट ओनली. त्यानंतर ना एक असं इन्सिडेंट झाला की माझे लिगामेंटचे सुरू होते, माझे मिस्टर बाहेर असतात बिझनेसमॅन, त्यामुळे बाहेरच जातात, त्यामुळे मला झोप येत नव्हती. सो मी काय केलं, त्या लिगामेंटच्या मेडिसिन बरोबर माझी एक झोपेची गोळी घेतली आणि त्या रात्री माझा बीपी खूप शूट झाला, शुगर शूट झालं. अँड देन मग त्या रात्री मग मी माझ्या नेबर्स कडे गेले अँड देन ते मला हॉस्पिटलाइज केलं आणि तिथं मला असं वाटलं की मी नाहीये ती, म्हणजे माझं लाईफस्टाईल खूप बेकार झालंय, माझं हेल्थ इश्यूज खूप झालेत की मला ह्या एजला माझे बीपी आणि माझं शुगर शूट होत. देन मी कुठेतरी ठरवलं की आता हे वेट आणि आता ही बॉडी मला नको आहे आणि हॅव टू चेंज. आणि त्यात मला हे भेटलं आणि आता म्हणजे मला परवा माझं इनॉग्रेशन होतं, त्यावेळी असं झालं की सडनली माझा 1 टनचा माल आला आणि मला उतरायला कोणीही लेबर नव्हते, तेव्हा सगळे काम होते, इकडे तिकडे गेले होते. सो मी माझे डॅडी आणि 2 अशी छोटी मुलं होती, त्यांना घेऊन मी हे केलं आणि शेवटला 2च तेलाचे 15 किलोचे डबे होते, ते खाली उतरायचे होते. मग माझं असं असतं की मी फास्ट मध्ये करत होते. मी काय केलं, ते तेलाचे डबे घेतले आणि पळपळ ते जिना उतरून मी ठेवायला गेले. माझे पप्पा होते, माझे पप्पा म्हणले तू काय केलंस, म्हणलं तेलाचा डबा ठेवला. तर पप्पा म्हणले अगं तू पळत येऊन ठेवलीयस. मग मला असं कळलं माझा लिगामेंटचा प्रॉब्लेमच नाहीये, मी जिना जर पळत करू शकते तर माझा लिगामेंटचा प्रॉब्लेम कधीच गेलाय. मला हा एक्सपिरियन्स ना पहिला कधीच आला नव्हता हर्बल लाईफ मध्ये, पण ह्या 27 लाईफने मला तो एक्सपिरियन्स नक्कीच दिला. आणि आता 1 मंथ झाले मी कुठलीही पेन किलर खात नाहीये, मी 1 आवर कंटिन्युअसली वॉकिंग करत असते, माझं एक्सरसाइज असतं. मला कुठेही हे जाणवलं नाहीये की माझ्या आता गुडघे दुखतात आणि मला थांबावं लागेल. अंकिता, सगळ्यात मेन महत्वाचं की आतापर्यंतचा वेट लॉस किती झाला? 8 kg 700 ग्राम. 8 किलो 700 ग्रॅम. हो. किती दिवसामध्ये? 1 मंथ, म्हणजे आज मी 12 नोव्हेंबरला सुरू केलं होतं, आज 18 नोव्हेंबर 18 डिसेंबर. ओके. हे कसं झालं माहितीये का, हे आज ना अंकिता आता जागी झाली, झोपी गेलेला जागा झाला म्हणतात ना. ऍक्च्युली मी स्पोर्ट्समॅन आहे, मी खो खो चॅम्पियन होते, मी कबड्डी चॅम्पियन होते आणि त्यानंतर ना आता असं झालं की वेट झालं, मी फोटो सुद्धा ना फक्त सेल्फीज घेत होते, पूर्ण बॉडी
बॉडीचे मी कधीही फोटोज नाही घेतले, कारण ना त्याच्यामध्ये ओव्हरवेट दिसत आहे आणि मला ते दाखवायचं नाहीये. सो मी नेहमी सेल्फीज घेते आणि आता माझी अशी अपेक्षा आहे की माझा फुल पिक्चर घ्यावा. तो जो छोटा छोटा आनंद बघा सगळ्यांना कसं असतंय आणि स्वतः. ना, खूप बदल झालेला आहे. अगदी माझ्या मिस्टरांना सुद्धा माझा फर्स्ट कॉम्प्युटर माझे मिस्टर होते, कारण की त्यांना खायला घालणं म्हणजे खूप इम्पॉसिबल होतं. ते काल सरांनी शक्य केलंय की तेही काल जॉईन होते. नाही, आपली फॅमिली ऍज ह्याला समजून घेताना प्रत्येकानं एक नॉलेज घेऊन करा, विदाउट नॉलेज करू नका. कुणाला तरी फॉलो करतो ना आपण, ते फॉलो करत असताना नॉलेजेबल व्यक्तीला फॉलो करणं खूप गरजेचं असतं. त्याने नॉलेज नाही आणि मी नुसताच त्याला फॉलो करायला लागलो तर मग तुम्ही त्याच्यावर राहत नाही, कारण तुम्हाला त्याचं महत्व कळत नाही. हे हर्बल लाईफ नो प्रॉब्लेम वाईट आहे किंवा काही आहे किंवा हे नाही, आपल्याला त्याच्यातनं प्रॉपर गायडन्स आणि मला कशासाठी करायचंय, मला स्पेशली काय पाहिजे आहे आणि ते का पाहिजे, म्हणजे आपल्याला हे समजून घेऊन जर तुम्ही त्याच्यावर वर्क केला ना तर 100% रिझल्ट आहे आणि असतो. आणि मला तरी अंकिता, तूच फक्त हे सांगितलंस की एकदा खातो आपण 3 किलो कमी करतो, त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, परत चीट चालू करणार आहे, परत तिथं जाणार आहे आणि आपण गायडन्स कसा करतो, नाही नाही ते बंद केलं की परत वाढते. अरे बाबा, बंद केल्यावर ते सोडून दुसरंच खाणार मी, मग वाढणार नाही तर काय होईल. आणि दुनियेत काही केलं तरी परत आहे त्या जे होतं त्याच शेड्यूलवर जर मी परत आले तर परत आहे तिथंच जाणार ना. लोक मला पण क्वेश्चन करतात अंकिता, माहिती का, हे बंद केल्यानंतर परत वाढणार का? हो, कधी वाढणार? तुम्ही जे नॉलेज आहे ते फॉलो नाही केला तर वाढणार. तुम्हाला याच्याबरोबर नॉलेज पण द्यायला लागलोय ना, मग हे कमी केलं तर. बरं अंकिता, वेट लॉस मॅरेथॉनचा किती उपयोग झाला? खूप खूप झाला, कारण ज्या वेळेस मॅरेथॉन मध्ये गेले ना, माझ्या मिस्टरांचे म्हणजे मला खायला खूप आवडत होतं. ते मालवणला गेले होते, तिथे ते कच्चे फणसाचे गरे असतात, ते मला त्यांनी पॅकेट आणून ठेवलं होतं. माझे फेवरेट चॉकलेट्स जाऊन कंपनीमध्ये आणून ठेवले होते. पण सगळं मटेरियल माझ्या फ्रीज मध्ये होतं, फ्रीजच्या वरच होते. मी जाता येता बघतेय. खरं आता हे खाल्लं ना तर उद्या रिझल्ट येणार नाहीये माझा. आता जर मी हे इंटेक केलं ना, उद्या माझा नक्कीच 100-200 ग्राम वाढणार आहे. त्यामुळे ना मी 8-10 दिवस कंटिन्युअसली फक्त बघत होते, पण खायची इच्छा नाही. आणि मी जेव्हा पॅकेट बघितलं ना, अरे यार, ह्याच्यात 455 कार्ब्स आहेत. कार्बोहायड्रेट इतकी चालली, नाही खायचंय मला हे. त्यापेक्षा इट्स ओके, मी फ्रीज वरती ठेवून फक्त बघत राहील. येस. आता पॅकेट उचललं तरी ना त्याच्यात कार्बोहायड्रेट किती आहेत, फॅट किती इंटेक होतोय, ते पहिला त्या पॅकेट वरती बघणं चालू सर. म्हणून तर म्हटलं ना, मी नॉलेज खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे. विदाउट नॉलेज तुम्हाला नाहीये आणि नॉलेज घेऊन करा. जेव्हा तुम्ही नॉलेज घेऊन कराल ना त्यावेळेला त्याच्यामध्ये आपलं कुणाला नको आहे कन्सिस्टन्सी, प्रत्येकाला पाहिजे, पण ती फॉलो करायला आपल्याला काय होतंय की माहिती नसतंय. खूप लोकांना माहिती नसते म्हणून गोंधळ उडतोय. नेमकं काय खायचंच कळत नाही, मग त्याला कुठलं खायचंय, काय खायचंय, कधी खायचंय, किती खायचंय, कसं खायचंय, हे सगळ्याच गोष्टी कळत नसल्यामुळं सगळा गोंधळ असतोय. कारण अंकिता, प्राऊड फिलिंग आहे तू या वयामध्ये चालू केलंस, कारण कमी वयामध्ये ज्या वेळेला आपल्याला मिळतं त्यावेळेला आपण पुरा वाट लागायची वाट बघत असतो, वाट लागायची रिअली वाटच बघत असतो आणि सगळंच तटल्यानंतर मग आपण प्रयत्न करतो. पण तुम्ही लोक भाग्यवान आहे, कारण आईनं कसं का असेना, जबरदस्ती का असेना हे प्रयत्न तरी केला. आणि घरातले लवकर ऐकत नाहीत, बाहेरचे लवकर ऐकतात, तेव्हा घरातले लवकर ऐकत नाहीत आणि तुम्ही घरातल्यांचं घरातले ऐकत नाहीत, बावधनकरांचं ऐकतात. पण असं घरातले ऐकत नसतात. त्याच्यासाठी तर, कारण काल आम्ही पण ना ह्याला गेलो, धारवाडला गेलो. आता नम्रताचा असला भारी रिझल्ट आहे, अमित डोरलेंचा असला भारी रिझल्ट आहे, पण मम्मी पप्पा खात नसल्यामुळं ते सारखं आतनं वाटत असतं ना. काल नम्रता नुसतं अशी हवेत होती, कारण आम्ही गेलोय आणि घरातल्यांची हेल्थ चांगली राहावी म्हणून, बाकी काही नाहीये. आणि सासू सासऱ्यांनी खावं, खूप भारी रिझल्ट यावा, त्यांची पण हेल्थ चांगली राहावी असं सांगताना बाबा त्यांनी खूप कष्टातनं सगळं शून्यातनं विश्व निर्माण केलंय, तर त्याचा उपभोग घेता यावा. हे जे हा जो आनंद असतो ना
तो लिव्ह वेगळा असतो. आज ते तुमच्या मम्मीला मिळणार आहे माहितीये का? मेल मिळणार आहे म्हणजे ऑलरेडी 1 महिन्यापासून आनंद घ्यायलाच लागले. ते कालच्या एक्सपिरियन्स मधनं कळालेच आम्हाला की किती भारी हॅपी होत्या त्या. ओके, सो जोरदार क्लॅपिंग करू आपण अंकितासाठी. विजय कुमार, आपण तुमचा एक्सपिरियन्स